न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. CBSE पॅटर्न बाबत संभ्रमाची स्थिती. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार राज्याच्या शिक्षण विभागाचा 3री ते 12वीचा अभ्यासक्रम आराखडा अद्याप अंतिम झालेला नसताना CBSE पॅटर्न नुसार अभ्यासक्रम राबवणं शैक्षणिकदृष्ट्या अयोग्य असल्याचं मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. दुसरीकडे CBSEच्या धर्तीवर अभ्यासक्रम करणार म्हणजे नेमकं काय होणार याबाबत शिक्षण विभागातच अजून पुरेशी स्पष्टता आलेली नाही. राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून CBSEच्या धर्तीवर अभ्यासक्रम राबवण्याची, त्यासाठीच्या पुस्तकांची आखणी करण्यास सुरुवात केल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नुकतीच केली. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रातून विविध मते व्यक्त होत आहेत. नव्या शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेनं SCRT 3री ते 12वीसाठी अभ्यासक्रम आराखडा तयार करून जाहीर केला. या आराखड्यावर शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासक अशा विविध घटकांकडून सुमारे 3,900 हरकती सूचना दाखल झाल्या. त्यानंतर अंतिम केलेला अभ्यासक्रम आराखडा अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. त्यापूर्वीच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यात CBSE पॅटर्ननुसार अभ्यासक्रम राबवण्याचं जाहीर केलंय. त्यासाठी शिक्षक संघटनांशी चर्चा करू असंही त्यांनी स्पष्ट केलंय. राज्यात राज्य शैक्षणिक संशोधन परिषद अर्थात SCRTनं अभ्यासक्रमात निश्चित स्वरूपात पाठ्यक्रम तयार केल्यावर बालभारतीकडून पुस्तके तयार केली जातात. मात्र अद्याप अभ्यासक्रम आराखडाच निश्चित झालेला नाही. त्यामुळे राज्यातील शाळांमध्ये CBSE पॅटर्ननुसार अभ्यासक्रम राबवणार म्हणजे काय होणार याबाबत शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्याबाबत स्पष्टता नसल्याचं त्यांनी सांगितले. बालभारती SCRTतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे राज्याचा अभ्यासक्रम तयार करायला पुरेसं मनुष्यबळ आहे का हा प्रश्न आहे. CBSEचा अभ्यासक्रम लागू केल्यास हा प्रश्नच येत नाही. गणित आणि विज्ञान या विषयांसाठी CBSEचा अभ्यासक्रम लागू करायला हरकत नाही. मात्र समाजशास्त्र, भाषा विषयांसाठी CBSEचा अभ्यासक्रम लागू करणं अडचणीचं ठरू शकतं. CBSEचा अभ्यासक्रम NCERTच्या आराखड्यानुसार असतो. राज्याचाही अभ्यासक्रम बहुतांश तसाच असतो. मात्र राज्य अभ्यासक्रम आराखडा अंतिम होण्यापूर्वी CBSE पॅटर्न लागू करण्याची घोषणा शैक्षणिकदृष्ट्या अयोग्य, शैक्षणिक संस्थांच्या स्वायत्तेवर गदा आणणारी आहे, असे मत ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर वसंत काळपांडे यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर अल देशमुख म्हणाले की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अभ्यासक्रम मूल्यमापन पद्धतीने समानता आणण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. गेली काही वर्ष राज्यात 70% CBSE, 30% राज्याचा अभ्यासक्रम अशी रचना आहे. CBSEच्या शाळांना गर्दी होऊन मराठी माध्यमच्या शाळा ओस पडत आहेत. राज्यात CBSEचा अभ्यासक्रम लागू करणं स्वागतार्ह ठरू शकतं. त्यामुळे मराठी, सेमी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची प्रवेश संख्या वाढू शकते. CBSEच्या अभ्यासक्रमामुळे काठिण्य पातळी वाढेल. त्यासाठी शिक्षकांना सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण, पदव्युत्तर पदवी प्राप्त नवे शिक्षक नियुक्त करणं आवश्यक ठरेल. पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.